नमस्कार सर्वांना, मी स्वरा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल चिकन सुक्का आणि चिकन रस्सा. एकाच मसाल्यातून 2 भन्नाट रेसिपीज तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यामध्ये हळद मीठ मिक्स करून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देत आहे. त्यानंतर फोडणीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेते. इथे मी बारीक कांदा मस्त चिरून घेतला आहे. आता आपल्याला चिकन शिजायला घालायचे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा छानसा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून ते मस्त एकसारखं परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती तुम्हाला हे सगळं मिश्रण एक करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्याला चिकनला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे सगळं असं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिट बिना पाणी टाकता असंच शिजू द्यायचं आहे. पाच मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आहे चिकन कसं छान असं शिजलं आहे. तर यामध्ये चिकनला त्याचं पाणी सुटलं आहे. आपण मीठ वगैरे टाकलं होतं त्यासाठी. त्यानंतर आपल्याला आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून आता आपल्याला 10 ते 15 मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आहे. शिजायला ठेवल्यानंतर आता आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. त्यासाठी 2 कांदे असे उभे चिरून घ्यायचे. इथे मी कांदा चिरून घेतला आहे. आता गरम तवा करून त्याच्यामध्ये कांदा आपण चिरलेला उभा कांदा आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण, अद्रक आणि 1 चमचा तेल टाकल्यानंतर आता हे सगळं वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अद्रक, लसूण आणि कांदा चांगलं लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिट लागतो चांगला कांदा परतून घ्यायला. इथे मी छान असा कांदा परतून घेते आहे. लाल होईपर्यंत चांगला कांदा, लसूण वगैरे सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टाकल्यानंतर तोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर टोमॅटो चांगला परतून झाला की मी हे सगळं मिश्रण असं साईडला घेते आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं. तेही असं चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे 2 ते 3 मिनिटापर्यंत खोबरं छान असं लाल झालं आहे. आता मी हे सर्व वाटण एकत्र मिक्स करून घेते आहे. सगळं छान असं लाल परतून घेतल्यानंतर
आता यामध्ये कोथिंबीर घालून ती पण परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं कोथिंबीर पण चांगली अशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे या वाटणासोबतच. त्याच्यानंतर आपल्याला आता हे वाटण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी हे वाटण थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे. आता इथे 15 ते 20 मिनिटांनी आपलं चिकन पण छान असं शिजलं आहे मऊ. आता आपण चिकन सुक्काची तयारी करूया. इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा मी टाकून तो चांगला लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. इथे मी कांदा टाकून मस्त परतून घेते. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं लागतो कांदा छान असा मऊ परतून व्हायला. ते मस्त मी कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेते. इथे कांदा चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर वाटून घेतलेलं ते वाटण. 2 चमचे वाटण मी यामध्ये घातलं आहे आणि बाकीचं आपण चिकनचा रस्सा बनवण्यासाठी ठेवला आहे. तर हे वाटण आणि कांदा छान एकत्र करून एकजीव होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं वाटण आपण असं परतून घेतलं की त्यामधून तेल सुटायला लागतं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे असं छान असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत मसाले. आता यामध्ये घालते मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची. तर हे सर्व मसाले बारीक गॅसवरती छान असे परतून घ्यायचे. 2 मिनिटं परतून झाले की छान असं त्याला पण तेल सुटायला लागतं. तोपर्यंत मस्त असे छान परतून घ्यायचे बारीक गॅसवरती. मस्त वास सुटला आहे सगळीकडे मसाल्यांचा. इथे मी सर्व मसाले छान असे परतून घेतलेत. आता परतून झाले की त्यामध्ये झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. तर वाफ निघाल्यानंतर त्यामध्ये शिजलेलं चिकन होतं त्यामधलं चिकन काढून त्यामध्ये फक्त चिकन ॲड करायचं आहे. तर चिकन आणि वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं चांगलं असं चिकन आणि वाटण एकजीव करून परतून घ्यायचं आहे. इथे मी परतून घेत आहे चिकन आणि वाटण. चिकन कढईला लागू नये म्हणून इथे मी चिकन शिजलेलं जे पाणी होतं तेही टाकलं आहे 1 चमचाभर. आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिट छान असं चिकन वाटणासोबत मस्त असं परतून मस्त शिजू द्यायचं आहे. इथे चिकन सुक्का बनत आहे तोपर्यंत आपल्याला चिकन रस्साची तयारी करायची आहे. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये उरलेलं सर्व वाटण टाकायचं आहे आणि वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत गरम मसाले. त्यासाठी 1 चमचा गरम मसाला घेते मी, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल पावडर. तर हे सर्व मसाले वाटणासोबत छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर याला छान असं तेल सुटेल तोपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. इथे मी मस्त मसाले परतून घेते सर्व. आता हे मसाले आणि वाटण खाली चिटकू नये म्हणून यामध्ये आपण जे चिकन शिजलं होतं त्याचं जे गरम पाणी आहे ते ॲड करायचं 1 चमचाभर. त्याने चिकनचे मसाले असे खाली चिटकत नाही आहेत टोपामध्ये. आणि 1 मिनिटभर अशी वाफ काढून घ्यायची. मग वाफ निघाल्यानंतर हे छान मसाले भाजले जातात आणि त्याचा असं उग्र स्मेल पण येत नाही आहे.
मस्त मसाले असे भाजले आहेत आणि खाली चिकपकले पण नाही आहेत. आता यामध्ये आपल्याला ते गरम पाणी टाकायचं आहे चिकन शिजलेलं. उकळी काढल्यानंतर मी यामध्ये टाकते आहे कोथिंबीर आणि 5 मिनिटानंतर मस्त असं आपला इथे चिकन रस्सा तयार होतो आहे. इकडे आपला छान असा चिकन सुक्का पण तयार झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकली होती. खूप छान दिसत आहे हे चिकन सुक्का आणि हे चिकन रस्सा. तर तुम्हाला आवडली का आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.